एकनाथ शिंदेंच्या गोष्टी फार मनावर घेऊ नका अशा शब्दात संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली। शिंदेंना स्थायी समितीत जास्त रस आहे, ब्लॅकमेल करून पदरात काही पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं देखील राऊत म्हणालेत। नगरसेवकांना हॉटेलमध्ये लपवण्याची वेळ का? महापौर युतीचाच मग सौदेबाजी कशासाठी सुरू आहे असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावरती, त्यांना उमेदवारी देतो, त्यांना ताकद देतो, त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात। त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे, बरोबर। त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार? अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का? म्हणजे त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो, तिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही, ते शोभेचं पद आहे। ब्लॅकमेलिंग काय असतं तर उद्धवजी ठाकरे यांना विचारा। 2019ला महायुती म्हणून आमच्यासोबत तुम्ही निवडणूक लढलात आणि देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, ती सगळ्यात मोठी ब्लॅकमेलिंग होती। युतीमध्ये आमच्याबरोबर लढायचं आणि मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला पक्ष बांधायचा, त्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात। एकनाथजी शिंदे ब्लॅकमेलिंग करणारे नाहीत तर जनतेसोबत उभे राहणारे नेते आहेत। खासदार संजय राऊतांनी एक खळबळजनक दावा केलाय। भाजप नगरसेवकांचे फोन टॅप होत आहेत। भारतीय जनता पक्षाचा नगरसेवकांवर वॉच असून नगरसेवक कुठे जातात, काय करतात यावर देखील लक्ष आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत। त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे, ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात। भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करते। महाविकास आघाडीचं सरकार असताना पत्रकारांचे फोन टॅप केले जात होते, आमदारांचे फोन टॅप केले जात होते, सर्वांचे फोन टॅप करण्याचा धंदा संजय राऊत तुमचं सरकार असताना केलं। आता आम्हाला फोन टॅपिंगचीही गरज नाही। आमचे नगरसेवक तर बिनधास्तपणे मुंबईमध्ये फिरतायत, कुठेही आम्ही कोणाला बसून ठेवलेलं नाही आणि आम्हाला ती गरज देखील नाही। फोन टॅपिंग करण्याची परंपरा आमची नाही। हा महाराष्ट्र देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे, हा घरामध्ये बसून काम करणाऱ्यांचा, फेसबुक करणाऱ्यांचा महाराष्ट्र नाही। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे। आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जातील। संध्याकाळी दिल्लीतील महाराष्ट्र सदन या ठिकाणी शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात संध्याकाळी बैठक होणार आहे। मुंबईतील महापौर पद, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती आहे। पालिकेमध्ये सन्मानपूर्वक पद मिळावी अशी भाजप आणि शिवसेना दोनही पक्षांची भूमिका आहे। म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल, हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। म्हणजे मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतंय। मी वारंवार सांगतो, महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत। हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर होणार हे मुंबईकरांनी ठरवलंय। त्यामुळे संजय राऊतांनी कितीही गळा आवळला, कितीही आरडाओरडा केला तरीही त्याचा काहीही परिणाम होणार नाही। मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर होईल। राहिला प्रश्न दिल्लीमध्ये कोण जातंय, गल्लीमध्ये कोण जातंय, संजय राऊत तुम्हाला गल्लीमध्ये कोणी विचारत नाही, दिल्लीमध्येचा प्रश्नच येत नाही। दिल्लीमध्ये आमचे राष्ट्रीय नेते असतात, त्यांच्या भेटी घेतो आम्ही, त्यात तुम्हाला गैर वाटायचं कारण काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।